दुष्काळ कायमचा आपल्या गावातून पळवून लावायचा हेच ध्येय प्रत्येक हिरजवासियांनी मनाशी बाळगलंय। पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेतला गावाचा सहभाग पाहता निश्चितच वॉटर कप स्पर्धा आपणच जिंकू असा विश्वास हिरज गावातील प्रत्येक ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आहे। उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज शहरापासून 15 ते 20 किलोमीटर अंतरावर असलेलं गाव। गावाला पाणी पुरवठ्याचं साधन म्हणजे गावचा तलाव। सध्या पाहिला असता हा तलाव पूर्णपणे कोरडा पडलेला आहे। मागील 2 वर्षापूर्वी पडलेला दुष्काळ या गावानंही जाणवला। आता आपल्या गावावरील दुष्काळ कायमचा घालवायचा असा ध्येय हिरज गावच्या प्रत्येक ग्रामस्थानं मनाशी बाळगलाय। पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतला गावचा सहभाग हा प्रेरणादायी आहे। गावच्या सरपंच पूर्वा वाघमारे यांचा हिरहिरीनं सहभाग हा महत्त्वपूर्ण वाटतो। 8 एप्रिल पासून सुरू झालेली पाणी फाउंडेशनची ही स्पर्धा आता संपण्याच्या मार्गावर आहे। वॉटर कप स्पर्धेतील प्रत्येक उद्दिष्ट पूर्ण केली आहेत। सीसीटी, डीप सीसीटी, कंपार्टमेंट बडिंग, दगडी बांध, मातीचे बंधारे, नाला खोलीकरण, शोष खड्डे, वृक्षारोपणसाठीचे खड्डे हे सर्व काम अत्यंत तांत्रिक पद्धतीने करण्यात आल्याचं दिसून येत आहे। या वॉटर कप स्पर्धेसाठी गावातील लहानांपासून ते थोरा मोठ्यांपर्यंत सर्वांनी सहभाग घेत श्रमदान केलं। युवकांसह महिलांचा सहभाग हा कौतुकास्पद वाटतो। बाहेर गावाहूनही अनेकांनी या ठिकाणी येऊन श्रमदान करत आपलं योगदान दिलं। चित्रपट अभिनेते, मान्यवर मंडळी, काही युवकांनीही या गावी येऊन आपला वाटा दिला। पाणी फाउंडेशननं दुष्काळाशी 2 हात करण्याची ताकद ग्रामस्थांना दिली आहे। आम्ही वॉटर कप मधला कप जरी जिंकू शकलो नाही तरी वॉटर आमचीच राहणार असा ठाम विश्वास सरपंच पूर्वाताईंसह ग्रामस्थांनी व्यक्त केला। पाण्याचं म्हणाल तर हे जे वॉटर कप स्पर्धा आहे ना ती फक्त आपल्याला एक निमित्त आहे समजा, किंवा आपल्याला त्यांनी एक वाट दाखवून दिली की तुम्हाला असं काहीतरी करायचं आहे म्हणून। आणि ते वेळूगावचं वगैरे एक उदाहरण आहे खूप मोठं, की बाबा तिथे खरंच पाण्याचं एक पण मारलं तर तिथे पाणी येते। आता सध्या तिथे तात्या आमच्याकडे कोऑर्डिनेटर म्हणून आहेत ते, तर मग आम्ही म्हणजे मला पण वाटलं की चला आपल्याला खरंच काहीतरी करायचं आहे म्हणून। आणि मी तुम्हाला खोटं वाटेल, मी ह्या 40-45 दिवसातले अजून 2 दिवस राहिलेत 22 तारखेला आणि 1 दिवस पण राहिले नाही। मी दररोज कंटिन्यू येते म्हणजे येते। बाकी मग आता पाण्याचं म्हणाल तर मागच्या वर्षी आमच्या मला वाटतं एप्रिल पासूनच पाण्याला काय सुरुवात म्हणजे टँकर येत होते आमच्याकडे गावात। आता ह्या आमची आत्ताची सुद्धा अशी स्थिती आहे की आम्हाला आता टँकरची गरज नाही, कारण मागच्या वेळेस जलयुक्त शिवारचं आमच्याकडे काम झाले। त्याचा जर एवढा इफेक्ट होत असेल तर आमच्या ह्या म्हणजे आता जे आम्ही काही काम केले त्याचा खूप चांगला फायदा होईल आम्हाला। आणि दुसरं म्हणजे गावात आम्हाला कप मिळेल काय माहित नाही, पण आम्हाला जे आमच्या साईट उपलब्ध होते आम्हाला त्याप्रमाणे आम्ही काम केलं सगळं। आमच्या तर सीसीटी म्हणा किंवा याच्यामध्ये त्यांच्या टार्गेट प्रमाणे आम्हाला नाही होणार तेवढं, पण नाही मिळाल कप तरी चालेल, पण आम्हाला पाणी मात्र मिळेल। जाताना एक विचार केला की काय ट्रेनिंग असेल, पण दुसऱ्या दिवशी यावं लगेच रिटर्न असं विचार केला होता। पण झाला असं की तिथं ट्रेनिंग मध्ये इतकं रमलो गेलो आम्ही की इकडल्या साईड विसरूनच गेलो। 4 दिवस इतकी म्हणजे चांगली ट्रेनिंग दिली गेली त्यांनी। आणि त्याच्यानंतर ते गाव बघितलं आम्ही, तर ते गावामध्ये अक्षरशः त्या सरपंच आणि उपसरपंचांनी व्यथा असे सांगितले की ते गाव इतकं दुष्काळच्या खाईत होरपळलेलं होतं। तर तिथं आम्ही गेल्यानंतर बघितलं की त्यांनी दुष्काळमुक्त गाव केले की अक्षरशः तिथले जनावर सुद्धा फिल्टरचं पाणी पितात पूर्ण। तिथं पण आम्ही त्यांच्या इथं श्रमदान केलं। मग आम्हाला असं वाटलं की इतकं म्हणजे आम्ही तनमन देऊन तिथं श्रमदान केलं। मग म्हणलं की आपण आपल्या गावात काय करू शकत नाही। पूर्वा वाघमारे हे माझी सून आहे। पहिल्यापासून स्वच्छता करून सारं खड्डं नालं आणि हे वरले चाऱ्या, आता आम्ही 6व्या महिन्यापासून सारं खड्डं काळी माती भरत आला, इत्यादी झाडाची खड्डं। एवढ्या दिवस माझ्या लेकरांना पाणी भेटत नव्हतं। मी लय दिवसापासून प्रयत्न करते पाण्याचा। कुठं सलवद्याच्या वस्तीला पाण्याला जायची, इकडं बामणाच्या वस्तीला पाण्याला जायची। आमच्या लोकांना आड होता बारका, 3च पायऱ्या होत्या, त्या आडात उतरलं तर खाली जावं का वर यावं अशी परिस्थिती होती। मग आता पाण्याची टंचाई लय होती मध्ये, आता जरा पाणी हायच या वर्षी। माझ्या गावामध्ये गटतट अनेक आहेत, राजकारणी लोक अनेक आहेत, पण आम्ही गावात वारंवार बैठका घेऊन सर्व पक्षाचे लोक, सर्व जातीचे लोक एकत्र करून आम्ही श्रमदानात डीप सीसीटी, नाला खोलीकरण, नाला सरळीकरण अशी बरीच जे पाणी फाउंडेशनच्या आधिपत्याखाली चालणारी कामं आहेत ती सर्व कामं त्या गावात श्रमदानाने झालेली आहेत। त्यामुळं गेल्या वर्षी कृषी खात्यातर्फे फक्त कंपार्टमेंट बिल्डिंग झाली होती, तर यावर्षी आम्हाला पाण्याचा दुष्काळ जाणवला नाही। पण यावर्षी जर आपण भरपूर काम केलं
तर आपल्या गावातलं पाणी आपणच अडवून जिरवून माती अडवून जर आपण काम केलं तर आपल्या गावाला पाणी टंचाई निर्माण होणार नाही. पाण्याचं मेन आहे ना, गेल्या वर्षी आमचं लय हैराण झालं, टँकरद्वारे पाणी होतं. आता म्हणजे दररोज आता पाणी आहे अजून गावाला, तरी आता पण हे काम भरपूर झालं आमच्या गावाला आता पाण्याचं. पाणी मिळेल भरपूर. होय मिळतंय आता, काम तसं झालंच ना, आमचं भरपूर काम झालं. मग आम्ही सुरुवात चांगली केली स्वच्छतेपासून, आणि खरंच गावकऱ्यांनी मला एवढा प्रतिसाद दिला की आम्हाला खरंच पुढील काळात कमीत कमी आमच्यासाठी नाही तर कमीत कमी पुढल्या पिढीसाठी आम्हाला हे गरजेचं आहे. त्याच्यानंतर आम्ही सीसीटी, डीप सीसीटी आणि लूज फोल्डर बंधारे हे पूर्ण कामे केलेली आहेत. विहीर पुनर्भरणाचं काम केलेलं आहे आणि शोष खड्ड्यांचं काम केलेलं आहे. टेक्निक त्यांनी व्यवस्थित अभ्यासपूर्वक करून हे गोष्टी केलेल्या आहेत. हायड्रोमीटरच्या सहाय्याने आज सर्वात आधी मापदंड घेऊन त्यानंतर हे केलं गेलेलं काम, आणि त्यानंतर किती मीटर म्हणजे जवळजवळ एका पावसात 3600 मिलीमीटर पाणी एवढं साचवण्याचं त्यांनी प्रभाग केलेला आहे. तर त्याप्रमाणे अंदाजे जरी 20ला पाऊस झाला या एका ह्याच्यामध्ये, तर जवळजवळ 72,000 लिटर पाणी जमवण्याचं चालू आहे काम सध्या. तर हे अनुषंगाने त्यांनी काम सुरू केलं, आणि त्यामुळे म्हणजे आम्हाला इथे छोटासा आमचा खारीचा वाटा देण्यात आम्हाला आनंद होतो. आता कसं होतं, 2 वर्षापूर्वी आमच्या इकडं परिस्थिती अशी होती की रात्री 2 वाजता उठून टँकरचं पाणी भरायचं. त्या परिस्थितीत थोडं जलयुक्त शिवारची कामं झाली गेल्या वर्षी, त्यामुळे आमच्या गावाला आता सध्या पण मे महिन्यात पण पाण्याची टंचाई नाही. पण ह्यापेक्षा पण चांगलं गावाचं सुजलाम सुफलाम व्हावं यासाठी आम्ही पाणी फाउंडेशन मध्ये उतरलेलो आहोत, आणि आम्ही 100% याच्यामध्ये आता आम्ही काम तर केलेलं आहे. कप मिळो न मिळो ही आमची अपेक्षा नाही आहे, पण आमचं गाव पाणीदार झाल्याशिवाय राहणार. माझं नाव नवल बनसोडे, मी तिरावरून येते श्रमदानासाठी. मी झाकणगावामध्ये 4 दिवस ट्रेनिंगसाठी गेलते, आणि गेल्यानंतर कसं की आमच्या गावातले म्हणतात पाणी आमच्यासाठी, आम्हाला काही नको, म्हणून मला आवड आहे की ह्याच्यामध्ये, म्हणून श्रमदानला मी 4 किलोमीटर चालत येते इथे हिरजमध्ये, आणि हा खूप बरं वाटतंय. आणि इथलं बघून मला झाकणगावची आठवण येते. सर अंबिका श्रावण कांबळे, आणि आता जसं पाणी फाउंडेशन चालू झालंय तसं मी रोज येते, आणि मी सोलापुरीमध्ये राहते, आणि 6 वाजल्यापासून येते ते जवळ म्हणजे काम संपत नाही तोपर्यंत मी काम करते, आणि ग्रामपंचायतमधले मी सदस्य आहे. गेल्या वर्षी आम्हाला पाण्याची भरपूर टंचाई झाली, ह्या वर्षी तशी पाण्याची टंचाई होणार नाही, आणि पाणी फाउंडेशनला भरपूर महिलांचा भरपूर प्रतिसाद आहे. मला गावचा सहभाग भरपूर चांगला सपोर्ट मिळाला गावचा. वॉटर कप स्पर्धेनं श्रमदानाचं महत्व आता प्रत्येकांना पटवून दिलंय. जेव्हा सर्वजण एकत्र येऊन दुष्काळाशी 2 हात करतात, तेव्हा दुष्काळासारखी अनेक संकट कुठल्या कुठे पळून जातात. हिरज गावातही पाणी फाउंडेशननं सर्वांना एकत्र आणलंय. या एकीचं बळ गावातील झालेल्या कामांवरून दिसून येत आहे. त्यामुळं आता गाव निश्चितच पाणीदार होणार यात मात्र कोणतीही शंका नाहीये. पाणी टंचाईच्या झळा या ग्रामीण भागात सर्वाधिक महिलांना बसतात, आणि आत्ताच आपण हिरजमध्ये पाहिलं की पाणी फाउंडेशन वॉटर कपच्या स्पर्धेमध्ये महिलांचा जो सहभाग होता हा निश्चितच कौतुकास्पद म्हणावं लागेल. कारण की ज्या पाणी टंचाईच्या झळा त्यांनी जाणवल्या त्या भविष्यातल्या पिढीला जाणवू नये हा त्यामागचा उद्देश दिसून आला, आणि त्यांच्या मते आम्हाला वॉटर कप स्पर्धेमधला कप नाही मिळाला, परंतु पाणी तर निश्चित मिळेल असं एक त्यांच्या कामामधून दिसून आलं. हिरजमधून कॅमेरामॅन रजनीकांत उपलेंची सह प्रशांत कटारे, वृत्तवेध न्यूज.